झालंय, कारण यानंतर आणखीन 2 मॅच अत्यंत महत्वाचे आहेत. एका बाजूला देवांश संघ आहे, निमेश आपल्याला पाहायला मिळतोय, एका बाजूला मोहित. धीरज चला फील्ड अरेंज करून घ्या, जास्त वेळ जातोय. झाला ना, अरे झाला ना. अरे यार चला सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मोहित आहेत आणि एका बाजूला निमेश. तर गोलंदाजी ट्रॅक वरती पवन. सामन्याला सुरुवात होईल. अगदी एलिमिनेटरचा सामना. इथून जर हरलात तर प्रवास थांबला जाईल, इथून जर जिंकलात तर एक सामना आणखीन सेकंड क्वालिफायर खेळण्याचा मान मिळेल. सुरुवात मात्र इथून सिंगलने केली जाते. एक प्रगतीपथाला स्टार्ट करणं, गुड स्टार्ट करणं अत्यंत गरजेची भूमिका होती आणि आपण पाहू शकाल इथून चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर. एक चेंडू आणि एक धाव. इथे मात्र आपण पाहतोय प्रयत्न होता धावसंख्येचा, दुसरीचा. एकाच वेळावर 2 गाड्या आणि इथे जर आपण पाहिलं तर मोहित बॅक टू दी डगआउट, गॉन. एक चेंडू जर आपण पाहिला तर सिंगल मिळाली होती. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट देखील मिळालाय. खऱ्या अर्थानं महत्वाचा फलंदाज मोहित, या खेळाडूला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. अगदी हताश, हतबल आणि निराश मनानं पुन्हा एकदा हा चेंडू देखील आपण पाहिला. सॉफ्ट हँड मात्र खेळलाय ऑन साईडला. इथून 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. निमेश इनटू द गॅप मध्ये. अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध सुजलच्या बॅट मधून खेळलेला फटका. दोघांना देखील फक्त चेंडूकडे पाहत राहण्याची संधी मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आणि एक क्रिकेट तुमच्याकडे असायला हवं. सध्या मात्र ते पाहायला मिळालंय. चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय हा फटका खेळला. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7ला आणखीन एक सिंगल जोडला जाईल आणि या 7 धाव्यांसही आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. एलिमिनेटरचा मॅच. इथून जर मात्र हरलात तर मात्र या स्पर्धेपासून बाय बाय करावं लागेल. आता जर आपण तपासून पाहिलं तर आणखीन 2 मॅच अत्यंत महत्वाचे असणार आहेत. या पुढील मॅच मध्ये आपण पाहतोय काय होईल आणि काय बिघडेल. कुठला संघ मात्र असेल तो मात्र क्वालिफायर 2 करण्याचा मान ज्याला मिळणार आहे. यावेळी ऑन साईडला आणि निमेशच्या बॅट मधून देखील आता प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र आता थोडंसं करतन काळ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जितेश. सॉफ्ट हँड मात्र हा फटका देखील खेळलाय, जिथून सिंगल डबलचा खेळ स्वीकारतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 13 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 13 धावा. उदरलेनचा बॉल आहे. चेंडूला मात्र दिशा दिलंय आणि सिंगल. 3 चेंडू 14 धावा. सुजल आणि निमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 14 वरती. पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने धीरजला बीट करत चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफला क्लिअर करत चौकारासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झालाय 4. हा चेंडू मात्र चांगला हाताळला. 5 चेंडू आणि 19 धावा. अगदी शेवटचा बॉल या षटकातला बाकी. एलिमिनेटरचा मॅच. इथून जर जिंकलात तर मात्र निश्चित स्वरूपात पुढच्या मॅचचं तिकीट मिळेल. इथून जर हरलात तर मात्र हॅलो टाटा गुड बाय करावं लागेल. दिवेश मात्र आपण पाहतोय फील्ड झालं. फेकी आली. 2 षटकांत संपला.
आणि धावसंख्या फलकावरती 20 या फलकावरती लागल्या गेल्या. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हे अनेक प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील, आणि आपण पाहू शकाल. आता पाहूया काय होईल. 12 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट होईल हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. फायनलिस्ट झालेला संघ आपल्याला सत्वाई हा पाहायला मिळाला काय, ज्यांनी कमालीचं क्रिकेट दाखवलं. यज्ञेश्वर जे मात्र या स्पर्धेचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांनी दाखवून दिलं. एकाच उडावर 2 गाड्या. फलंदाज सुजल बॅक टू दी लेग आउट गॉन. वीस धावा धावफलकावरती. दुसरा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती साहिलला आपण पाहतोय. राऊंड विकेट. काय कमालीचा क्षेत्ररक्षण पवन आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि 20 धावा. अगदी सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. KPL ना भूतो ना भविष्य दी. 5 वाजून गेलेले आहेत या स्पर्धेला. उशीर आपल्याला पाहायला मिळतो थोडासा झालाय, परंतु आता सध्या बॅटिंग निमेश आणि निमेश. मैदानाच्या चहू बाजूला आलेलं हे वादळ सध्या शांत होत नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल तयार आहेत, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. त्या अर्थात 24 धावा. चौथा बॉल. सॉफ्ट हँड मात्र हा फटका खेळलाय. 24 ला सिंगलची जोड 25. 4 चेंडू आणि 25 धावा धावफलकावरती. मागचा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाला. अगदी एक हाती झुकलेला सामना पाहायला मिळाला. केदार यांचा शिवशंभो संघ आपण पाहतोय गारेद ऑल आउटच्या दिशेत, ज्यांना मात्र ढकललं गेलं. आणि आता एलिमिनेटर सेकंड क्वालिफायरचा मॅच त्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे पुढच्या मॅच मध्ये. यावेळीस पुन्हा एकदा जनरल पुशच्या साह्यानं पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र नॉट इंटरेस्टेड. अगदी छान पद्धतीचे पंच या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकातला. षटक क्रमांक 3 प्राचारणात आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल. निमेशच्या बॅटमधून मात्र धावा आल्या. मोहित बाद झाला हरकत नाही. मी देखील माझ्या संघासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे, जे मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलंय. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू. अगदी पंचांचे 2 हात सकाळच्या सत्रात कवायत करण्याची संधी पंचांना मिळाली. 27 ला इथे मात्र आपण पाहतोय 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा. 27+1 अर्थात 28 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल मात्र बाकी असेल या षटकातला. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निमेशला आपण पाहतोय, जो मात्र लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोरून ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली होती, परंतु यावेळेस दांडी गुल गॉन. - 28 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वतः संघाचे संघ मालक धीरज आणि नवीन फलंदाज बाळू अर्थातच रसल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि घातक फटकेबाजी ही त्यांची स्वाभाविक खेळी, आणि सध्या तेच आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला. धीरज गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आहे. आणि पहिलाच बॉल षटक क्रमांक 4 मधला. इथे मात्र नो सुरुवात. धीरजला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी नो बॉलची जी लाईन आहे त्याच्या पुढे जर मात्र आपण पाहतो तुम्ही चेंडू फेकतात तर अतिशय चांगला चेंडू आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचा स्ट्रोक खेळलाय. आता धावसंख्या 29 फलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नवीन फलंदाज कौशिक. 29. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कौशिक आपल्याला पाहायला मिळतात जे दाखल झालेत. निमेश हा खेळाडू देखील बाद झाला. तदनंतर जर आपण पाहिलं तर सुजल हा खेळाडू देखील बाद झालाय. 5 चेंडू आणि 5 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 धावा जर जमवल्या तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल म्हणजे टार्गेटकडे 35 कडे जाईल ही मात्र मोहितची अपेक्षा आहे. परंतु येणाऱ्या काळात आपण पाहतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. कौशिक जे दाखल झालेत, मोठ्या फटक्यांचा शोध घेतील का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. पुढचा बॉल 29. समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 4 बॉलचा मात्र खेळ बाकी असेल. 29 धावा धावफलकावरती स्थिर. तिसरा बॉल या षटकातला. धीरज
इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपल्याला पाहायला मिळाले, अगदी पडतात झडतायत, स्वतः संघ मालक आहेत, कर्णधारी भूमिका मात्र अदा करतायत. आता जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती 30 आहेत, 4 बॉल झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय, धावसंख्या फलकावरती 30. आता मात्र ड्रेरस ऑन साइडला, जिथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतील. येस, ऑल राईट. आपण पाहतोय पहिला चेंडू हा नो बॉल होता, त्या अनुषंगाने आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कौशिकला आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. ऑल राईट, 4 चेंडूंचा खेळ झालाय. आता पुढचा बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय साहिल, आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय कौशिक. 5वा बॉल यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय, निर्माताना मात्र खेळून काढतात. 31-31 एलिमिनेटरचा मॅच. इथून जर मात्र जिंकलात तर सेकंड क्वालिफायर. शिवशंभो या संघाच्या समोर मात्र खेळण्यास कुठला संघ मात्र तयार असेल, अगदी वाट बघतायत की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. ज्या पद्धतीने मात्र हैदराबाद संघ आता वाट बघत होता, तो म्हणजेच त्यांना मिळाला राजस्थान. आता इथून पाहूया काय होईल, काय बिघडेल. धावसंख्या 35-36 धावांचं टार्गेट. घेऊया एक ब्रेक आणि येऊया या मॅच कडे. चला जाऊया मॅच कडे. छत्तीस धावांचं टार्गेट आहे. फलंदाजी मार्क वरती 2 फलंदाज, एका बाजूला धीरज आणि एका बाजूला आपण पाहतोय जितेशला आपण पाहू शकाल, जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. राईट हँड राऊंड विकेट सुजलला आपण पाहू शकाल. सॉफ्ट हँड मात्र आपण पाहतोय अभिषेक यांनी मात्र सिंगल न स्ट्राईक रोटेट केलंय. आता धीरज आणि एका बाजूला अभिषेक. 36 धावा, चेंडू आहे 24. जितेशला आपण पाहतोय. मोहित मात्र आपण पाहतोय ऑफ साइडला, अगदी शॉर्ट कव्हर मध्ये पुढे आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नशिबानं साथ दिली नाही क्षेत्ररक्षकाला. 2 चेंडू आणि 5 धावा फलकावरती आहेत. आणखीन 31ची गरज. चेंडू आहेत तुमच्याकडे 22. सॉफ्ट हँड मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहू शकाल. पंचांकडे लाऊड अपील, पंच यश ठाकूर नॉट आउट करार देत असताना, म्हणजेच आता आपण पाहतोय 3 बॉल आणि 6 धावा या धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ही स्पर्धा सध्या रंग घेते. शेवटच्या टप्प्यामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. या सामन्यातला विजयी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पुढचा मॅच तो म्हणजेच शिवशंभो या संघाच्या समोर खेळत असताना 36 धावा डिफेंड होतील की 36 धावा चेस करण्यात अगदी आपण पाहतोय हे खेळाडू अग्रेसर होतील. धीरज आहेत, एका बाजूला जितेश आहेत. सामन्याला इथून पुन्हा एकदा एक वेगळं रूप बघायला मिळेल का? सुजलचा चेंडू, चांगला चेंडू, शरीरापासून दूर ठेवणारी लाईन ऑफ लेंथ. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेणारा, बाहेरच्या बाजूनं वळणारा चेंडू. चांगली गोलंदाजी, सटीक मारा आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 7 धावा या धावफलकावरती आहेत. 18 बॉल 29ची गरज, 29ची गरज आणि 18 चेंडू.
इथे जर आपण पाहिलं तर विकेट मिळाला, गॉन. नवीन फलंदाज धवल आपण पाहतोय. पहिलाच बॉल मात्र धवल यांच्यासाठी अगदी सॉफ्ट हँड जेंटल पुशच्या सहाय्याने मात्र हा फटका खेळलाय. आता धीरज आणि धवल यांच्यावरती मात्र पूर्णपणे दारोमदार असेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला इथून दाखवावं लागेल, कारण वेळ जाण्याच्या आधी जर काही योग्य रीतीने तुमच्या बाजूने जर निर्णय बदलले तर खऱ्या अर्थानं त्यासाठी मेहनत करावी लागेल. कारण आता 36 धावांचं टार्गेट तुमच्या समोर आहे आणि त्या 36 धावा जमवण्याकरिता मात्र चाललेली भानगड, प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी चाललेला हा रस्ता शोधण्याचं काम आपल्याला पाहायला मिळते. टॅप करायचा प्रयत्न, टॅपच्या प्रयत्नात मात्र चेंडू इथून डॉट येतील. या षटकातले चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 3 धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 8. षटकार गॉन. इथे जर आपण पाहिलं तर पवन यांच्या बॅट मधून एक्सपिरियन्स, मी म्हटल्याप्रमाणे तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला आणि खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स इथे मात्र लावत असताना चांगला स्ट्रोक मात्र बघायला मिळाला पवन यांचा. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच फलकावरती 12. 11 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 12. शेवटचा बॉल, लास्ट टू गो. इथे देखील चांगला स्ट्रोक खेळला होता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ संपलाय. 12 धावा धाव फलकावरती. आलो 12 चेंडू आणि 24 धावांची गरज प्रति षटकामागे तुम्हाला होणं अत्यंत गरजेची भूमिका. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती कौशिक. काय फटका खेळलाय धवलच्या बॅट मधून मात्र अतिशय चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळालाय. आता 11 बॉल आणि 20 धावा. 20 धावा आणि 11 चेंडू, कारण फलकावरती 16 लागल्या जातात. चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. मॅच बॉल. पंच नॉट आउट इथे मात्र डिसिजन देतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता 10 बॉल आणि 19 ची गरज. 10 चेंडू 19 धावांची गरज. 19 धावांची गरज आणि 10 चेंडू. पुढचा बॉल. यावेळीच आपण पाहू शकाल फेकी मात्र आली आणि पंचांनी नॉट आउट इथे मात्र दर्शवलंय. 9 चेंडू आणि 18 ची गरज. 18 ची गरज आणि 9 चेंडू. एका बाजूला आपण पाहू शकाल धवल आहे, एका बाजूला पवन आहेत. धवलकडे मात्र कॅपॅसिटी आहे, धवलकडे ॲबिलिटी आहे. ती क्षमता तुम्हाला दाखवून द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कागदोपत्री स्ट्रॉंग असून नाही चालणार, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काम ते करावं लागेल. 9 चेंडू 18 ची गरज. 18 ची गरज आणि 9 चेंडू. काय सामना रंगलाय इथे मात्र. फुलरलेनचा बॉल आणि फुलरलेनच्या बॉलला मात्र इथे षटकारामध्ये कन्वर्ट. आता 8 बॉल 18 ची गरज आहे. घेऊया ब्रेक आणि येऊया या मॅच कडे. आठ चेंडू आणि 18 ची गरज. साहिलला आपण पाहतोय जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहू शकाल काय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 7 चेंडू 18 ची गरज. अगदी प्रत्येक प्रेक्षकाला रिझवून ठेवलंय, खेळवून ठेवलंय इंटू द गॅप. परंतु काय क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चेंडू आहेत 6 धावा जमवायच्या तुम्हाला. 18 फलंदाज बाद झालेत. 6 बॉल 18 ची गरज.
शिवशंभू संघ आपण कर्णधार रेडी ठेवायचा आहे. अगदी या मॅच संपल्यानंतर अत्यंत महत्वाचा मॅचचा टॉस होईल. 6 बॉल 18ची गरज, 6 चेंडू 18ची गरज, 18ची गरज आणि 6 चेंडू. व्हाईट बॉल, 6 चेंडू आणि 17ची गरज. ड्रेरस गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. 5 चेंडू आणि आपण पाहतोय आता 17, म्हणजेच 5 चेंडूंमागे तुम्हाला 4 चौकार आणि 1 सिंगल. ही भूमिका आता महत्वाची आलाय चौकार. या चौकाराच्या साह्याने आता एकंदरीत 14ची गरज आहे. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13ची गरज. पियुष आपल्याला पवन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 13ची गरज. यावेळेस आपण पाहू शकाल इथे चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. इथे पंचांनी दर्शवले की चौकार आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3 चेंडू 9, 3 चेंडू आणि 9ची गरज आहे. 3 चेंडू आणि 9ची गरज. यावेळेस दांडी गुल. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पवन यांनी मात्र एक चांगला लढा दिला, परंतु आता जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू आहेत. 2 धावा जमवायच्यात, 9, एक एक्स्ट्रा चेंडू तुमची वाट बघतोय. तर इथे मात्र फिल्डिंग करणारा टीम की 2 चेंडू आणि 2 चौकार जरी गेले हरकत नाही. विजय हा आमचा निश्चित आहे. चला टॉससाठी रेडी राहायचं आहे. पुढच्या मॅचच्या टॉससाठी शिवशंभू संघ तुम्हाला विनंती करतोय. यावेळेस आलाय षटकार. 1 चेंडू आणि आता 9ची गरज. तीनच पाहिजे आता. ए बॉल दे रे. अरे घे एक बॉल. एक चेंडू. हॅलो, अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. वेल प्ले. टॉस साठी या शिवशंभू आणि एका बाजूला आपण पाहतो